नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे अशी एक पवित्र आणि गूढ कथा जी ऐकल्यावर मन शांत होते, हृदय भक्तीने भरून जाते आणि जीवनाला नवी दिशा मिळते. ही कथा आहे सोमवती अमावस्येची, जी कथा केवळ व्रताची नाही तर संयम, श्रद्धा आणि एकांताच्या सामर्थ्याची आहे. प्राचीन काळी जेव्हा निसर्ग देवतांशी बोलत होता, जंगलात ऋषी तपश्चर्या करत होते, नद्यांचे पाणी मंत्रासारखे वाहत होते आणि देवदेवता मानवांच्या आयुष्यात प्रत्यक्ष हस्तक्षेप करत होत्या, त्या काळात घडलेली ही कथा आजही तितकीच जिवंत आहे. या कथेत आहे देवी पार्वतीचा आशीर्वाद, भगवान शंकराची करुणा, एका साध्वी स्त्रीचा त्याग आणि सोमवतीच्या दिवशी एकट्याने केलेल्या उपासनेचे अद्भुत फळ, जे आयुष्य आनंदी करते आणि जीवनात भरभरून सुख आणते. या कथेचा प्रत्येक शब्द मनाला स्पर्श करेल, आत्म्याला जाग करेल आणि भक्तीची ज्योत प्रज्वलित करेल. चला तर मग आता ही पवित्र कथा सुरू करूया. धार्मिक मराठी या चॅनलला आपले प्रेम द्या. ही कथा आवडली तर नक्की सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये आपली श्रद्धा व्यक्त करा आणि या भक्तिमय प्रवासात सहभागी व्हा. प्राचीन काळी विंध्य पर्वत रांगांच्या कुशीत वसलेले एक सुंदर राज्य होते. त्या राज्याभोवती घनदाट अरण्य होते. अरण्यातून मंद गतीने वाहणारी एक पवित्र नदी होती. तिच्या काठी ऋषीमुनींचे आश्रम होते. सकाळी वेदघोषांनी आसमंत भरून जात असे. संध्याकाळी दीपांच्या उजेडात देवतांची पूजा होत असे. त्या राज्याचा राजा धर्मनिष्ठ आणि प्रजापालक होता. पण त्याच्या राज्यात एक अशी स्त्री होती जिला कोणी ओळखत नव्हते. ती अरण्यातील एका जुन्या शिवमंदिराजवळ झोपडीत राहत असे. तिचे नाव होते सौम्या. बालपणीच आईवडील गेल्यामुळे ती एकटीच वाढली होती. तिचे संपूर्ण आयुष्य वनदेवता, नदी आणि महादेवाच्या चरणी गेले होते. ती रोज पहाटे नदीत स्नान करून शिवलिंगावर पाणी अर्पण करत असे. तिचे जीवन साधे पण अंतःकरण निर्मळ होते. एक वर्ष असे आले की सोमवती अमावस्या फाल्गुन महिन्यात आली. त्या दिवशी आकाश ढगांनी भरले होते, वारा मंद वाहत होता. ऋषींनी सांगितले होते की या दिवशी एकांतात राहून उपासना केली तर महादेव प्रसन्न होतात आणि जीवनातील दुःख नष्ट करतात. पण या व्रतासाठी धैर्य आणि शुद्ध मन लागते. सौम्याने हे ऐकताच मनोमन निश्चय केला की ती हा दिवस पूर्ण एकांतात शिवचिंतनात घालवेल. त्या दिवशी तिने अन्नपाणी त्यागले. नदीकाठी बसून तिने महादेवाचे ध्यान सुरू केले. आजूबाजूला घनदाट वन होते. पक्ष्यांचा आवाज थांबला होता. जणू संपूर्ण सृष्टी तिच्या तपश्चर्येकडे पाहत होती. जसजसा दिवस पुढे सरकत गेला तसतशी तिची तपश्चर्या अधिक गहन होत गेली. सूर्य मावळला, चंद्र दिसला नाही. अमावस्येची काळोखी रात्र पसरली. अरण्यातील जनावरांचे आवाज येऊ लागले. पण सौम्या स्थिर होती. तिच्या मनात भीती नव्हती, फक्त श्रद्धा होती. अचानक नदीच्या पाण्यातून एक तेजस्वी प्रकाश उमटला. त्या प्रकाशातून देवी पार्वती प्रगट झाल्या. त्यांच्या मुखावर करुणा होती. त्यांनी सौम्याला आशीर्वाद दिला आणि म्हणाल्या की एकांतात केलेली ही उपासना तुझे जीवन आनंदाने भरून टाकेल. तुझ्या आयुष्यातील रिकामेपण संपेल आणि तुला अंतःशांती प्राप्त होईल. त्या क्षणी महादेवांचे डमरू नाद करू लागले. आकाशातून पुष्पवृष्टी झाली आणि सौम्याचे डोळे अश्रूंनी भरून आले. तिचे एकटे आयुष्य आता ईश्वराच्या सानिध्यात पूर्ण झाले होते. त्या दिवसानंतर सौम्याचे जीवन बदलले. तिच्या झोपडीभोवते लोक येऊ लागले. दुःखी लोकांना शांती मिळू लागली. कारण सोमवती अमावस्येच्या दिवशी एकट्याने केलेली उपासना केवळ स्वतःसाठी नाही तर संपूर्ण सृष्टीसाठी कल्याणकारी ठरते. सोमवती अमावस्येच्या त्या दिव्य रात्रीनंतर पहाटेचे पहिले किरण अरण्यावर पडले. तेव्हा संपूर्ण वन जणू नव्याने जागे झाले होते. नदीच्या पाण्यावर सोनेरी लहरी नाचत होत्या. वडपिपळाच्या पानांवर साचलेले दवबिंदू सूर्यकिरणांनी चमकत होते आणि त्या पवित्र वातावरणात सौम्या ध्यानातून अलगद बाहेर आली. तिच्या मुखावर विलक्षण तेज होते. जणू महादेवांचा आशीर्वाद तिच्या श्वासात मिसळला होता. तिने डोळे उघडताच समोर शिवमंदिराचे प्राचीन शिखर दिसले. त्या दगडी मंदिरावर काळाच्या खुणा उमटल्या होत्या. तरीही त्या शिलांमधून अद्भुत शांती झिरपत होती. सौम्या हळूच उभी राहिली. तिने नदीचे पाणी हातात घेतले आणि शिवलिंगावर अर्पण केले. तिच्या ओठांवर निःशब्द प्रार्थना होती. मनात कृतज्ञतेचा भाव होता. त्या क्षणी तिला जाणवले की एकांत म्हणजे रिकामेपण नसून ईश्वराशी संवाद साधण्याचा मार्ग आहे. त्या दिवशी अरण्यातील प्रत्येक झाड, प्रत्येक वेल, प्रत्येक पक्षी तिच्याशी बोलत असल्यासारखा भास देत होता. आश्रमातून बाहेर पडलेले ऋषी दुरूनच तिच्याकडे पाहत होते. कारण तिच्या भोवती एक अदृश्य तेजोवलय निर्माण झाले होते.
जे केवळ तपश्चर्येनेच प्राप्त होते. काही वेळाने राज्यातील लोक नदीकाठी आले. त्यांनी पाहिले की सौम्य आज वेगळीच दिसत होती. तिच्या डोळ्यात शांतता होती आणि चेहऱ्यावर स्मित होते. लोकांनी तिला विचारले की सोमवती अमावस्येच्या दिवशी एकटी राहून उपासना केल्याने खरोखर जीवन बदलते का? सौम्याने मंद हसू दिले आणि सांगितले की जेव्हा मनातील भीती संपते आणि श्रद्धा जागी होते तेव्हा देव स्वतः मार्ग दाखवतात. तिचे शब्द साधे होते, पण त्यात खोल अर्थ होता. त्या दिवसानंतर अनेक स्त्रिया पुरुष सोमवतीच्या दिवशी एकांतात बसून महादेवाचे स्मरण करू लागले. अरण्यातील तो जुना शिवमंदिर भक्तांनी गजबजून गेला, पण तरीही सौम्या गर्दीपासून दूरच राहिली, कारण तिला कळले होते की खरा आनंद बाहेर नाही तर अंतर्मनात आहे. एक दिवस संध्याकाळी नदीकाठी बसलेली असताना तिला दूर आकाशात मेघांची गर्दी दिसली. वीज चमकली आणि वाऱ्याने झाडे डोलू लागली. त्या गडगडाटातही तिचे मन स्थिर होते, कारण महादेवांचे नाव तिच्या श्वासात होते. अचानक वादळ थांबले आणि आकाशात नक्षत्रे स्पष्ट दिसू लागली. त्या दृश्याने तिला जीवनाचे रहस्य उमगले. सुख आणि दुःख येत जातात, पण जो एकांतात स्वतःला ओळखतो त्याला कधीही अस्थिरता स्पर्श करत नाही. त्या रात्री तिने आश्रमात जाऊन वृद्ध ऋषींना आपला अनुभव सांगितला. ऋषींनी तिच्या मस्तकावर हात ठेवून आशीर्वाद दिला आणि म्हटले की तुझी कथा पुढील पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल, कारण सोमवती अमावस्या केवळ तिथी नाही तर आत्मशुद्धीची संधी आहे. काळ जसजसा पुढे सरकत गेला तसतसे सौम्याचे आयुष्य अधिक प्रकाशमान होत गेले. तिच्या झोपडीजवळ आजारी लोक येऊ लागले. दुःखी मनांना तिच्या शब्दांनी दिलासा मिळू लागला. पण तिने कधीही स्वतःला मोठे मानले नाही, कारण तिला ठाऊक होते की हे सर्व महादेवांच्या कृपेने घडत आहे. एकांतात केलेली उपासना माणसाला अहंकारापासून दूर ठेवते आणि करुणेने भरते. हे सत्य तिच्या जीवनातून प्रकट होत होते. सोमवती अमावस्येचा तो दिव्य अनुभव तिच्या प्रत्येक श्वासात कोरला गेला आणि अरण्यातील वारा आजही त्या कथेची साक्ष देत वाहत राहिला. सौम्याच्या जीवनात आलेली ती शांतता आणि स्थैर्य केवळ तिच्यापुरती मर्यादित राहिली नाही, तर हळूहळू अरण्याच्या सीमेपलीकडेही तिची कीर्ती पसरू लागली. राज्यातील अनेक गावांतील लोक सोमवती अमावस्येच्या दिवशी तिच्या झोपडीजवळ येऊन दुरूनच नतमस्तक होऊ लागले, कारण तिच्या उपस्थितीत मनातील अस्वस्थता आपोआप निवळत असे. त्या काळी लोकांचे जीवन कष्टाने भरलेले होते. पावसावर अवलंबून शेती, रोगराई, दुष्काळ आणि अनिश्चिततेतही ईश्वरावरची श्रद्धा टिकवून ठेवणे हेच त्यांचे सामर्थ्य होते. अशावेळी सौम्याचे शब्द आणि तिच्या अनुभवातून उमटलेली भक्ती लोकांना आधार देत होती. एक दिवस राज्याच्या राजमहलातून एक दूत अरण्याकडे आला. राजाच्या पत्नीला अनेक वर्ष संतती नव्हती आणि तिचे मन दुःखाने भरले होते. तिला कोणीतरी सांगितले की सोमवती अमावस्येच्या दिवशी एकांतात राहून शुद्ध मनाने महादेवाची उपासना केली तर जीवनातील रिकामेपण दूर होते. राजा आणि राणीने हे ऐकताच सौम्याला भेटण्याचा निश्चय केला, पण सौम्याने महालात जाण्यास नकार दिला, कारण तिचे जीवन अरण्याशी आणि शिवमंदिराशी जोडलेले होते. म्हणूनच राणी स्वतः साध्या वेशात नदीकाठी आली. सौम्याला पाहताच तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तिने आपल्या मनातील वेदना मोकळ्या केल्या. सौम्याने शांतपणे तिचे ऐकून घेतले आणि सांगितले की सोमवती अमावस्या ही केवळ व्रताची परंपरा नाही, तर स्वतःशी प्रामाणिक राहण्याचा दिवस आहे. त्या दिवशी एकांतात बसून मनातील इच्छा, भीती आणि अपेक्षा महादेवांच्या चरणी अर्पण केल्या की मन हलके होते. राणीने तिचा सल्ला मान्य केला आणि पुढील सोमवती अमावस्येला महालातील सर्व ऐश्वर्य बाजूला ठेवून ती नदीकाठी एकटी बसली. तिने अन्नपाणी त्यागले आणि शिवनामाचा जप केला. रात्र गडद झाली तरी तिचे मन स्थिर राहिले. पहाटेच्या वेळी तिला अपार शांतीचा अनुभव आला. जणू तिच्या अंतःकरणातील ओझे उतरले होते. काही महिन्यांनी राजमहल आनंदाने गजबजून गेला, कारण राणीला मातृत्वाचे सुख लाभले. या घटनेनंतर सोमवती अमावास्येचे महत्त्व अधिकच वाढले. पण सौम्याने पुन्हा एकदा लोकांना सांगितले की चमत्कारापेक्षा अंतःशुद्धी अधिक महत्त्वाची आहे. देव भक्ताच्या इच्छेपेक्षा त्याच्या भावाकडे पाहतात. म्हणूनच एकांतात केलेली साधना जीवनाला योग्य दिशा देते. अरण्यातील ऋषीमुनी तिच्या विचारांना अनुमोदन देत होते. त्यांनी वेदपठणातही सोमवती अमावस्येचे वर्णन अधिक भावपूर्ण शब्दांत करू लागले.
काळाच्या प्रवाहात अनेक कथा जन्माला आल्या, पण सौम्याची कथा वेगळी होती, कारण ती कोणत्याही चमत्कारावर नव्हे तर आत्मिक परिवर्तनावर आधारलेली होती. एक संध्याकाळी ती नदीकाठी बसून सूर्यास्त पाहत असताना तिला जाणवले की जीवनात आनंद बाहेरून मिळत नाही, तर एकांतात स्वतःला स्वीकारल्यावरच मिळतो. महादेवांची कृपा नेहमीच सोबत असते, फक्त ती ओळखण्याची दृष्टी हवी. त्या क्षणी वाऱ्याने तिच्या कानाशी जणू डमरूचा मंद नाद आणला आणि तिने डोळे मिटून कृतज्ञतेने नतमस्तक होऊन मनातल्या मनात महादेवांना प्रणाम केला. तिचे आयुष्य आता लोकांसाठी दीपस्तंभ बनले होते, जो प्रत्येकाला सांगत होता की सोमवती अमावस्येच्या दिवशी एकट्याने बसून केलेली प्रार्थना आयुष्य आनंदी करते आणि जीवनात भरभरून सुख आणते. राजमहालात घडलेल्या त्या मंगल घटनेनंतर अरण्यातील वातावरण अधिकच पवित्र झाले, जणू देवतांनी त्या भूमीवर आपले चरण ठेवले होते. लोकांच्या मनात सोमवती अमावस्येबद्दल अपार श्रद्धा निर्माण झाली, पण तरीही सौम्या नेहमीप्रमाणेच साधेपणात राहिली. तिच्या दैनंदिन जीवनात कोणताही बदल झाला नाही. ती पहाटे उठून नदीस्नान करत असे, शिवलिंगावर पाणी वाहत असे आणि उरलेला दिवस मौनात घालवत असे. एकांतात राहूनही ती कधी एकटी वाटत नसे, कारण तिच्या भोवती निसर्गाचा आणि ईश्वराचा सहवास होता. त्या काळात अरण्याच्या आत खोलवर एक प्राचीन आश्रम होता, जिथे महर्षी अत्री तपश्चर्या करत होते. त्यांच्या आश्रमात अनेक शिष्य वेदविद्या शिकत होते. एके दिवशी त्या महर्षींनी आपल्या अंतर्ज्ञानाने जाणले की अरण्यात एक अशी साध्वी आहे, जिच्या जीवनातून सोमवती अमावस्येचे खरे रहस्य प्रकट होत आहे. म्हणून त्यांनी आपल्या शिष्याला सौम्याला बोलावण्यासाठी पाठवले. जेव्हा शिष्य तिच्या झोपडीजवळ पोहोचला तेव्हा त्याला आश्चर्य वाटले, कारण त्या साध्या झोपडीभोवती अद्भुत शांतता होती, जणू काळ तिथे थांबला होता. सौम्या आश्रमात गेली तेव्हा महर्षींनी तिला विचारले की तू एकांतात राहून इतकी शांती कशी प्राप्त केलीस. सौम्याने नम्रपणे उत्तर दिले की जेव्हा माणूस स्वतःशी प्रामाणिक राहतो तेव्हा एकांत भीतीदायक राहत नाही, तर तो आत्म्याचा मित्र बनतो. महर्षींनी तिचे शब्द ऐकून डोळे मिटले आणि सांगितले की तू सांगत असलेले सत्य वेदांमध्ये दडलेले आहे, पण तू ते आपल्या जीवनातून जिवंत केले आहेस. त्या दिवसापासून आश्रमात सोमवती अमावस्येच्या दिवशी विशेष उपासना होऊ लागली, पण त्यात एक नियम होता की प्रत्येक साधकाने काही काळ एकांतात घालवायचा. त्या नियमामुळे अनेक शिष्यांच्या जीवनात परिवर्तन झाले. काही जणांना अंतःशांती मिळाली, तर काहींना आपल्या जीवनाचा खरा मार्ग सापडला. सौम्या मात्र या सर्व घडामोडींपासून दूरच राहिली, कारण तिला प्रसिद्धी नको होती, तिला फक्त महादेवांचे स्मरण हवे होते. एकदा अरण्यात भीषण दुष्काळ पडला. नदीचे पाणी कमी झाले, झाडांची पाने कोमेजली, लोकांच्या मनात भीती पसरली. अशावेळी सौम्या नदीकाठी बसून महादेवांची प्रार्थना करू लागली. तिने कोणताही विधी केला नाही, फक्त अंतःकरणातून विनवणी केली. काही दिवसांनी दूर पर्वतरांगात मेघ दाटले आणि पावसाने अरण्य पुन्हा हिरवे झाले. लोकांनी हे दैवी संकेत मानले, पण सौम्याने पुन्हा त्यांना समजावले की ईश्वराला शब्दांची नाही तर भावाची गरज असते. एकांतात केलेली प्रार्थना अहंकार दूर करते आणि त्यामुळेच ती फलदायी ठरते. त्या रात्री सोमवती अमावस्येचा चंद्र नसलेला अंधार पुन्हा आला, पण सौम्याच्या मनात कोणताही अंधार नव्हता. तिच्या अंतःकरणात दीप प्रज्वलित झाला होता, जो तिला आणि इतरांनाही मार्ग दाखवत होता. आणि त्या दीपाचा प्रकाश काळाच्या पलीकडे जाऊन आजही भक्तांच्या मनात उजळत राहिला. दुष्काळानंतर आलेल्या त्या पावसाने अरण्य नव्याने फुलले, तसेच लोकांच्या मनातील श्रद्धाही अधिक दृढ झाली. पण या सर्व घटनांमध्ये सौम्या मात्र अधिकच अंतर्मुख होत गेली, कारण तिला जाणवले की ईश्वर कृपा प्रसिद्धीच्या गजरात नाही तर शांत स्वीकारात दडलेली आहे. त्या काळात अरण्यातून एक व्यापारी मार्ग जात असे. त्या मार्गावरून प्रवासी बैलगाड्यांतून प्रवास करत असत. एके दिवशी त्या मार्गावरून जाणारा एक तरुण व्यापारी अरण्यात हरवला. रात्र पडली होती. अमावस्येचा अंधार गडद झाला होता. वाऱ्याने झाडांची पाने सळसळत होती आणि त्या तरुणाच्या मनात भीतीने घर केले. त्याने दूरवर एक छोटा दीप दिसताना पाहिला आणि तो त्या दिशेने चालत गेला. तो दीप सौम्याच्या झोपडीसमोर प्रज्वलित होता. तरुणाने तिच्या चरणांशी नतमस्तक होऊन आश्रय मागितला. सौम्याने त्याला शांतपणे आत बसवले
पाणी दिले आणि महादेवांचे नाव घेण्यास सांगितले. काही वेळातच त्या तरुणाचे मन शांत झाले. त्याने सांगितले की आयुष्यात भरपूर धन असूनही त्याला समाधान नव्हते. सौम्याने त्याला सांगितले की बाह्य संपत्ती आणि अंतःशांती यांचा संबंध नसतो. जो माणूस एकांतात स्वतःशी संवाद साधतो तोच खरा समृद्ध असतो. त्या रात्री सोमवती अमावस्या असल्याने सौम्याने त्या तरुणाला एकांतात बसून ध्यान करण्यास सांगितले. पहाटे तो तरुण वेगळ्याच अवस्थेत उठला. त्याच्या डोळ्यांत स्थैर्य होते आणि मनात कृतज्ञता होती. तो निघताना म्हणाला की आज त्याला आयुष्याचा खरा अर्थ कळला. या घटनेनंतर सौम्याला अधिकच खात्री वाटली की सोमवती अमावस्येच्या दिवशी एकट्याने केलेली साधना केवळ भक्ताला नाही तर मार्गभ्रष्ट झालेल्या प्रत्येकाला योग्य दिशा देते. काही दिवसांनी अरण्यातील प्राचीन मंदिरात महोत्सव आयोजित करण्यात आला. त्यावेळी अनेक विद्वान आणि साधू आले. त्यांनी सौम्याला प्रवचन देण्यास सांगितले, पण तिने नकार दिला, कारण तिच्या मते शब्दांपेक्षा आचरण अधिक प्रभावी असते. ती मंदिराच्या मागील भागात बसून मौनात राहिली आणि तिच्या त्या मौनानेच अनेकांच्या मनात प्रश्न आणि उत्तरे दोन्ही निर्माण केली. सोमवती अमावस्येचा दिवस जवळ आला तसे अरण्यात एक अद्भुत शांतता पसरली. जणू संपूर्ण सृष्टी त्या दिवशी अंतर्मुख होण्याची तयारी करत होती. सौम्याने पुन्हा एकदा उपवास आणि ध्यानाचा निश्चय केला आणि तिच्या या साधेपणातूनच एक महान संदेश आकार घेत राहिला की जीवनात आनंद आणि सुख हवे असेल तर एकांताला मित्र मानावे आणि ईश्वरावर पूर्ण विश्वास ठेवावा. सोमवती अमावस्येच्या त्या पावन दिवसाच्या पूर्वसंध्येला अरण्यात एक विलक्षण निस्तब्धता पसरली होती. जणू प्रत्येक पान, प्रत्येक दगड, प्रत्येक प्रवाह आतल्या आत काहीतरी अनुभवत होता. सौम्या आपल्या झोपडीसमोर बसून नदीकडे पाहत होती. वाहत्या पाण्यात तिला आयुष्याचा प्रवाह दिसत होता, कधी शांत, कधी वेगवान, पण अखेर समुद्राकडे जाणारा. तिने डोळे मिटले आणि मनातल्या मनात महादेवांचे स्मरण सुरू केले. त्या क्षणी तिच्या मनात मागील आयुष्याची सर्व दृश्य उमटली. बालपणीचे एकटेपण, संघर्ष, वेदना आणि त्यातून मिळालेली श्रद्धा. तिला जाणवले की या सर्व अनुभवांनीच तिला आजच्या शांत अवस्थेपर्यंत आणले आहे. रात्रीचा अंधार दाटत गेला तरी तिच्या अंतःकरणात प्रकाश वाढत गेला. मध्यरात्री अरण्यातून सिंहाचा गर्जना ऐकू आली. दूर कुठेतरी घुबड ओरडले, पण सौम्या स्थिर राहिली, कारण तिच्या मनात भीती नव्हती. दुसऱ्या दिवशी पहाटे ऋषीमुनी आश्रमातून बाहेर पडले. त्यांनी पाहिले की सौम्या नदीकाठी एकटी ध्यानस्थ बसली आहे. तिच्या भोवती जणू अदृश्य संरक्षण कवच आहे. त्या दृश्याने त्यांनाही अंतर्मुख केले. काही ऋषींनी ठरवले की आज तेही मौन पाळतील आणि एकांतात उपासना करतील. दिवस चढत गेला, सूर्य डोक्यावर आला, पण अरण्यात नेहमीसारखी हालचाल नव्हती. जणू वेळ थांबला होता. त्या दिवशी अनेक लोकांनी आपल्या घरांतून बाहेर न पडता एकांतात बसण्याचा निर्णय घेतला. काहींनी जुन्या चुका आठवून अश्रू ढाळले, तर काहींनी पहिल्यांदाच मनातली ओझी खाली ठेवली. संध्याकाळी सौम्या शिवमंदिरात गेली. तिने कोणताही मोठा विधी केला नाही, फक्त शिवलिंगासमोर बसून निःशब्द प्रार्थना केली. त्यावेळी मंदिरातील दिव्यांची ज्योत स्थिर राहिली आणि वाराही मंदावला. जणू महादेव स्वतः उपस्थित होते अशी अनुभूती तिला आली. त्या क्षणी तिच्या मनात स्पष्ट झाले की सोमवती अमावस्या माणसाला बाहेरच्या गोंगाटातून आतल्या शांततेकडे घेऊन जाते आणि जो हा प्रवास करतो त्याच्या आयुष्यात आनंद आपोआप नांदू लागतो. रात्री अमावस्येचा अंधार पुन्हा पसरला, पण तो अंधार भयावह नव्हता. तो जणू विश्रांती देणारा होता. सौम्याने डोळे उघडले आणि आकाशाकडे पाहिले. तिला चंद्र दिसला नाही, पण तरीही तिच्या मनात पूर्णत्वाची भावना होती, कारण तिला कळले होते की खरे प्रकाश बाहेर नसून अंतर्मनात असतो आणि त्या प्रकाशानेच तिचे आयुष्य कायमचे उजळून निघाले. सोमवती अमावस्येची ती रात्र ओसरल्यानंतर पहाटे अरण्यातील वातावरण पूर्णपणे बदललेले होते. जणू अंधाराने आपले कार्य पूर्ण करून आता प्रकाशाला आमंत्रण दिले होते. सौम्या ध्यानातून उठली तेव्हा तिच्या शरीरात थकवा नव्हता, उलट मन अधिक हलके झाले होते. तिने नदीकाठी जाऊन शांतपणे स्नान केले आणि ओल्या वस्त्रांनीच शिवमंदिराकडे पावले वळवली. त्या क्षणी मंदिरातील घंटा आपोआप हलक्या स्वरात वाजल्यासारखी तिला अनुभूती आली. तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. ते दुःखाचे नव्हते, तर परिपूर्णतेचे होते. त्या दिवशी आश्रमातील ऋषी आणि शिष्य एकत्र जमले होते
सर्वांच्या चेहऱ्यावर वेगळेच तेज होते, कारण प्रत्येकाने त्या अमावस्येच्या दिवशी काही ना काही अंतर्मनातील बंध तोडले होते. महर्षी अत्रींनी सर्वांसमोर सांगितले की आज आपण सोमवती अमावस्येचा खरा अर्थ अनुभवला आहे, कारण देव बाहेर नाही तर आपल्या अंतःकरणात आहे. हे सौम्याच्या जीवनातून स्पष्ट झाले आहे. हे ऐकून सौम्या लज्जित झाली. तिने मस्तक खाली घातले आणि मनात महादेवांचे स्मरण केले. तिच्या मते ती केवळ एक साधी भक्त होती, परंतु तिच्या साधेपणातूनच लोकांना जीवनाचा मार्ग सापडत होता. त्या दिवसानंतर अरण्यात एक नवी परंपरा सुरू झाली. सोमवती अमावस्येच्या दिवशी प्रत्येकजण काही काळ एकांतात घालवू लागला. कुणी नदीकाठी तर कुणी झाडाखाली, कुणी मंदिराच्या मागील भागात. त्या एकांतातून बाहेर आल्यानंतर लोकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले. भांडणे कमी झाली, मनातली अस्वस्थता ओसरली आणि परस्परांमध्ये करुणा वाढली. सौम्या मात्र या सर्व घडामोडी शांतपणे पाहत होती. तिला माहीत होते की काळाच्या ओघात लोक पुन्हा बाहेरच्या सुखात अडकतील, पण ही अनुभूती त्यांच्या मनात कुठेतरी जिवंत राहील. एके दिवशी अरण्यातून जाणारा एक वृद्ध साधू तिच्या झोपडीपाशी आला. त्याने सांगितले की अनेक प्रदेशांत फिरताना त्याने सोमवती अमावस्येची कथा ऐकली आहे आणि त्या कथेने अनेकांचे जीवन बदलले आहे. हे ऐकून सौम्याचे डोळे भरून आले, कारण तिला कधीही आपल्या कथेचा प्रसार व्हावा असे वाटले नव्हते. त्या रात्री तिने महादेवांना विचारले की हा मार्ग योग्य आहे का? त्यावेळी तिला अंतःकरणात शांत उत्तर मिळाले की जे सत्य आहे ते आपोआप पसरते, त्याला प्रसिद्धीची गरज नसते. आणि त्या उत्तराने सौम्याचे मन पूर्णपणे शांत झाले. तिने पुन्हा एकदा जाणले की एकांतात मिळालेली ही अनुभूतीच तिची खरी संपत्ती आहे आणि तीच आयुष्यभर तिच्या सोबत राहणार आहे. सोमवती अमावस्येनंतरचे दिवस सरू लागले तसे अरण्याचे जीवन पुन्हा आपल्या लयीत आले. परंतु आतून सर्व काही बदलले होते. झाडांची पाने जणू अधिक हिरवी दिसत होती, नदीचा प्रवाह अधिक मधुर वाटत होता आणि वाऱ्याचा स्पर्शही आश्वासक झाला होता. सौम्या आपल्या झोपडीसमोर बसून या बदलांकडे पाहत होती आणि तिला जाणवत होते की बाहेर दिसणारा हा बदल माणसांच्या अंतर्मनात घडलेल्या परिवर्तनाचेच प्रतिबिंब आहे. त्या काळात राज्यातील अनेक कुटुंबे दुःखात होती. कुणाचे आप्त गेले होते, कुणाचे पीक नष्ट झाले होते, तर कुणाच्या जीवनात सतत संघर्षच होता. अशा लोकांना कुणीतरी सांगू लागले की अरण्यातील त्या साध्वीच्या सान्निध्यात बसले की मनाला शांतता मिळते. म्हणून काही जण दूरवरून चालत येऊ लागले. सौम्या कुणालाही उपदेश देत नसे. ती फक्त त्यांना शांतपणे बसायला सांगत असे आणि महादेवांचे नाव मनात घेण्यास सुचवत असे. काही वेळाने लोक स्वतःच बोलू लागायचे, आपली वेदना मोकळी करायचे आणि जाताना त्यांच्या चेहऱ्यावर हलकेपण दिसायचे. एक वृद्ध माताजी आयुष्यभर कष्ट करून थकली होती. तिने सौम्याला सांगितले की तिला कधीच स्वतःसाठी वेळ मिळाला नाही. सौम्याने तिला सोमवती अमावस्येच्या दिवशी एकटी बसून नदीकाठी राहण्याचा सल्ला दिला. काही दिवसांनी ती माता परत आली. तिच्या डोळ्यांत समाधान होते. तिने सांगितले की पहिल्यांदाच तिला स्वतःचा श्वास ऐकू आला आणि त्या अनुभूतीने तिचे मन भरून आले. या छोट्या छोट्या घटनांतून सौम्याला उमगले की एकांत म्हणजे पळ काढणे नाही, तर स्वतःला भेटण्याची संधी आहे. आश्रमातील ऋषीही आता आपल्या शिष्यांना हेच शिकवू लागले होते की विधीपेक्षा भाव महत्त्वाचा आहे आणि एकांतात मिळणारी शांतता जीवनात स्थैर्य आणते. एक दिवस अरण्यात मोठा यज्ञ आयोजित करण्यात आला. अनेक विद्वान एकत्र आले, पण यज्ञाच्या मध्यात अचानक जोरदार वारा सुटला. अग्निशिखा डगमगू लागली. त्यावेळी सौम्या शांतपणे पुढे आली. तिने डोळे मिटून महादेवांचे स्मरण केले आणि काही क्षणांतच वारा शांत झाला. लोकांनी हे पाहून तिला देवतुल्य मानले, पण सौम्याने हात जोडून सर्वांना सांगितले की ही कोणतीही शक्ती नाही, तर एकाग्र मनाचे सामर्थ्य आहे जे एकांतात घडते. त्या रात्री तिने पुन्हा नदीकाठी बसून आकाशाकडे पाहिले. तिला जाणवले की आयुष्य आनंदी होण्यासाठी बाह्य गोष्टींची गरज नसते, फक्त स्वतःशी प्रामाणिक राहण्याची आणि ईश्वरावर विश्वास ठेवण्याची आवश्यकता असते. आणि सोमवती अमावस्येचा हा संदेश काळाच्या ओघात अधिकाधिक गहिरा होत गेला. काळ पुढे सरकत राहिला तसे सौम्याचे आयुष्य अधिकच शांत आणि अर्थपूर्ण होत गेले. पण निसर्गाच्या नियमाप्रमाणे प्रत्येक प्रकाशासमोर एक परीक्षा उभी राहतेच. त्या काळात अरण्याच्या दुसऱ्या टोकाला राहणारा एक अहंकारी तपस्वी सौम्याबद्दल ऐकून अस्वस्थ झाला. त्याला वाटले की इतक्या साधेपणात राहूनही ही स्त्री लोकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू कशी काय बनते. त्याच्या मनात मत्सर निर्माण झाला
आणि त्याने ठरवले की सौम्याची परीक्षा घ्यायची. एके दिवशी तो कठोर वेशात तिच्या झोपडीजवळ आला आणि तिला प्रश्न विचारू लागला. देव कुठे आहे, उपासना कशासाठी आणि एकांताचा उपयोग काय? सौम्याने शांतपणे त्याच्याकडे पाहिले आणि कोणताही प्रतिवाद न करता नदीकडे बोट दाखवले. तिने सांगितले की ही नदी स्वतःसाठी वाहत नाही, तरीही सर्वांना जीवन देते. तसेच एकांतात केलेली साधना स्वतःपुरती नसून साऱ्या सृष्टीसाठी कल्याणकारी असते. तिचे शब्द ऐकूनही तो तपस्वी शांत झाला नाही. त्याने तिला सोमवती अमावस्येच्या दिवशी अरण्यातील सर्वात भयाण भागात एकटी बसण्याचे आव्हान दिले. सौम्याने क्षणाचाही विचार न करता ते स्वीकारले, कारण तिच्या मनात भीती नव्हती तर विश्वास होता. त्या अमावस्येच्या दिवशी ती त्या भयान अरण्यात गेली जिथे सूर्यप्रकाशही पोहोचत नसे. तिथे झाडे उंच आणि घनदाट होती, वारा थंड आणि रहस्यमय होता. पण सौम्या तिथे बसून ध्यानस्थ झाली. रात्र होताच अरण्यातील सर्व भयप्रतीके जागी झाली. जंगली प्राण्यांचे आवाज, अंधाराची दाट छाया, पण तिचे मन स्थिर होते, कारण महादेव तिच्या श्वासात होते. त्या क्षणी त्या अहंकारी तपस्वीने दुरून हे दृश्य पाहिले आणि त्याचे हृदय थरथरले, कारण त्याला जाणवले की खरी साधना बाह्य कठोरतेत नाही तर अंतर्मनाच्या निर्भयतेत आहे. पहाटे सौम्या सुरक्षित परतली तेव्हा तपस्वी तिच्या चरणांशी नतमस्तक झाला. त्याचा अहंकार वितळला आणि त्याच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू होते. सौम्याने त्याला उचलून धरले आणि सांगितले की सोमवती अमावस्या माणसाला स्वतःशी लढायला शिकवते आणि जो हा संग्राम जिंकतो त्याच्या आयुष्यात आनंद आणि शांती कायमची नांदू लागते. त्या घटनेनंतर अरण्यातील प्रत्येक जण अधिक नम्र झाला आणि सौम्याच्या जीवनातून उमटलेला संदेश अधिकच गहिरा होत गेला. त्या घटनेनंतर अरण्यातील वातावरण पूर्णपणे बदलून गेले. अहंकाराने भारलेले मन नम्र झाले आणि संशयाने ग्रासलेली अंतरे श्रद्धेने भरून आली. सौम्या मात्र पूर्वीप्रमाणेच शांत राहिली, कारण तिच्या दृष्टीने कोणतीही घटना स्वतःची नव्हती तर महादेवांच्या लीलेचा भाग होती. त्या काळात राज्यात ऋतुचक्र बदलत होते. वसंत ऋतू आला आणि अरण्य फुलांनी सजले. पानोपानी कोकिळेचा आवाज घुमू लागला. नदीच्या काठावर फुललेली वनफुले पाहून सौम्याच्या मनात कृतज्ञतेची भावना दाटून आली. तिला जाणवले की जसा निसर्ग प्रत्येक ऋतूत बदल स्वीकारतो, तसाच माणसानेही जीवनातील बदल स्वीकारायला शिकले पाहिजे. एक दिवस आश्रमातील काही शिष्य तिच्याकडे आले. त्यांनी विचारले की एकांतात राहूनही समाजासाठी कसे जगावे. सौम्याने त्यांना सांगितले की एकांत म्हणजे समाजापासून दूर जाणे नव्हे, तर समाजात राहूनही मन स्थिर ठेवणे आहे. जो स्वतःशी जोडलेला असतो तोच इतरांशी खऱ्या अर्थाने जोडू शकतो. तिच्या या शब्दांनी शिष्यांच्या मनातील संभ्रम दूर झाला. त्या दिवसानंतर आश्रमात शिक्षणाबरोबरच अंतर्मुखतेलाही महत्त्व दिले जाऊ लागले. संध्याकाळी सौम्या नेहमीप्रमाणे नदीकाठी बसली असताना तिला दूरवर बालकांचा हसरा आवाज ऐकू आला. काही मुले खेळात खेळत नदीकाठी आली आणि तिला पाहून थांबली. त्यांच्या डोळ्यात कुतूहल होते. त्यांनी तिला विचारले की अमावस्येच्या दिवशी चंद्र का दिसत नाही. सौम्याने त्यांना हसत सांगितले की चंद्र नसला तरी आकाश रिकामे नसते, तसंच आयुष्यात काही गोष्टी नसल्या तरी जीवन पूर्ण असू शकते. हे ऐकून ती मुले आनंदाने निघून गेली. त्या साध्या संवादातूनही तिला जाणवले की सोमवती अमावस्येचा संदेश किती सहजपणे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचत आहे. रात्री तिने पुन्हा महादेवांचे स्मरण केले आणि मनातल्या मनात विचार केला की तिचे आयुष्य किती साधे असूनही किती समृद्ध झाले आहे. एकांतात राहून मिळालेली ही अनुभूतीच तिची खरी गुरु ठरली होती आणि त्या गुरुच्या मार्गदर्शनाखाली तिचे आयुष्य शांततेच्या दिशेने अविरत पुढे जात राहिले. काळाच्या ओघात सौम्याच्या जीवनात बाह्य घटना कमी आणि अंतर्गत अनुभूती अधिक घडू लागल्या. तिचे दिवस साधेपणात जात होते, पण प्रत्येक दिवसात एक गूढ समाधान दडलेले होते. एके सकाळी ती नेहमीप्रमाणे नदीकाठी बसली असताना तिला पाण्यात आपले प्रतिबिंब दिसले. त्या प्रतिबिंबात तिला पूर्वीची ती घाबरलेली एकटी मुलगी दिसली नाही, तर एक शांत स्थिर स्त्री दिसली, जिला स्वतःचा मार्ग सापडला होता. त्या क्षणी तिला जाणवले की सोमवती अमावस्येने तिला केवळ श्रद्धा दिली नाही, तर स्वतःवर विश्वासही दिला. त्या दिवशी अरण्यातून जाणाऱ्या काही प्रवाशांनी तिच्याजवळ विश्रांती घेतली. त्यांच्यातील एक स्त्री फार दुःखी होती. तिच्या पतीशी मतभेद झाले होते आणि तिचे मन सतत अस्वस्थ होते.
सौम्याने तिला काहीही सल्ला दिला नाही. फक्त सोमवती अमावस्येच्या दिवशी स्वतःसाठी एक दिवस राखून ठेव असे सांगितले. काही काळाने ती स्त्री परत आली. तिच्या चेहऱ्यावर शांती होती. तिने सांगितले की एकांतात बसून तिने प्रथमच आपल्या चुकांकडे आणि अपेक्षांकडे प्रामाणिकपणे पाहिले आणि त्याच क्षणी तिचे मन मोकळे झाले. या घटनांमधून सौम्याला कळले की माणसाच्या दुःखाचे मूळ बाहेर नसून आत असते आणि एकांत त्या मुळापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे. आश्रमातील ऋषींनीही आता आपल्या प्रवचनांतून हेच सांगायला सुरुवात केली की सोमवती अमावस्या म्हणजे अंधाराची भीती बाळगण्याचा दिवस नसून अंतर्मनातील अंधार ओळखण्याचा दिवस आहे. या विचारांनी अरण्यातील जीवन अधिक सुसंवादी झाले. लोकांमधील मतभेद कमी झाले आणि परस्पर समज वाढली. सौम्या मात्र या सर्व बदलांकडे पाहत असताना अधिक नम्र होत गेली. तिला माहीत होते की ही सर्व प्रक्रिया महादेवांच्या कृपेनेच घडत आहे. एक रात्री तिने स्वप्नात पाहिले की ती एकटी एका विशाल मंदिरात उभी आहे आणि त्या मंदिरात कोणतीही मूर्ती नाही, फक्त शांतता आहे. ते स्वप्न पाहून जाग आल्यावर तिला उमगले की ईश्वराला शोधण्यासाठी बाहेर पाहण्याची गरज नसते, कारण तो शांततेच्या रूपात आपल्या आतच वास करत असतो. त्या जाणीवेने तिचे मन पूर्णपणे तृप्त झाले आणि तिने मनोमन निश्चय केला की उरलेले आयुष्य ती या सत्याच्या साक्षीनेच जगेल. काळ पुढे सरकत असताना सौम्याचे आयुष्य जणू एका शांत प्रवाहासारखे वाहत होते. बाहेर कोणताही गोंगाट नव्हता, पण आत एक अखंड संवाद सुरू होता. एके दिवशी अरण्यातील प्राचीन देवालयात महाशिवरात्रीचा सोहळा संपन्न झाला. त्या दिवशी दूरदूरच्या प्रदेशातून भक्त आले होते. रात्रीभर जागरण झाले, मंत्रोच्चार झाले. पण त्या गजबजाटानंतर पहाटे जेव्हा मंदिर रिकामे झाले तेव्हा सौम्या एकटीच शिवलिंगासमोर बसली होती. त्या रिकामेपणातच तिला सर्वाधिक समाधान मिळाले. तिला जाणवले की जेव्हा बाहेरचे आवाज थांबतात तेव्हाच आतला खरा नाद ऐकू येतो. त्या दिवशी तिने मनाशी ठरवले की लोक येवोत किंवा जावोत, तिची साधना अखंड राहील. काही दिवसांनी अरण्यातील वृद्ध ऋषींनी तिला सांगितले की आता तिच्या जीवनाचा उत्तरार्ध जवळ येत आहे आणि तिने आपला अनुभव शब्दरूपात द्यावा. पण सौम्याने नम्रपणे उत्तर दिले की माझे आयुष्यच माझे शब्द आहेत. जो पाहिल त्याला कळेल, जो ऐकेल त्याला उमजेल. ऋषींनी तिचे उत्तर ऐकून मौन स्वीकारले, कारण त्यांनाही त्या सत्याची प्रचिती आली होती. एक दिवस सोमवती अमावस्या पुन्हा आली. त्या दिवशी सौम्या नेहमीप्रमाणे एकांतात बसली, पण यावेळी तिच्या ध्यानात एक विलक्षण शांती उतरली. जणू तिचे अस्तित्व आणि आजूबाजूचा निसर्ग यांच्यात कोणतीही सीमा उरली नाही. ती नदीचा प्रवाह होती, झाडांचा श्वास होती, वाऱ्याची गती होती. त्या अनुभूतीत तिला जाणवले की एकांत म्हणजे वेगळे होणे नव्हे, तर सर्वांशी एकरूप होणे आहे. रात्री अंधार दाटला तरी तिच्या मनात भीती नव्हती, कारण तिला कळले होते की अंधारही प्रकाशाचाच एक भाग आहे. पहाटे उठल्यावर तिने आश्रमातील सर्वांना पाहिले. त्यांच्या चेहऱ्यांवर काळजी होती, पण सौम्याच्या मुखावर शांत हास्य होते. तिने त्यांना सांगितले की जीवनाचा खरा आनंद मिळवण्यासाठी काही मिळवण्याची गरज नसते, फक्त सोडून देण्याची तयारी हवी. आणि हे सोडून देणे सोमवती अमावस्येच्या एकांतातूनच शिकता येते. तिचे शब्द ऐकून अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले, कारण त्यांना स्वतःचे आयुष्य स्पष्ट दिसू लागले. त्या दिवसानंतर सौम्या अधिक मौनात राहू लागली, पण तिचे मौनच अरण्यातील सर्वात प्रभावी उपदेश बनले आणि सोमवती अमावस्येचा संदेश अधिक खोलवर सर्वांच्या मनात रुजत गेला. सौम्याच्या मौनाने अरण्यात जणू एक नवे अध्याय उघडले होते. तिचे शब्द कमी झाले होते, पण तिची उपस्थिती अधिक प्रभावी होत चालली होती. लोक तिला काही विचारत नसत, तरी तिच्याजवळ बसताच त्यांच्या मनातील प्रश्न निवळत असत. एके दिवशी राज्याच्या सीमेजवळील एका गावातून मोठे संकट आले होते. रोगराई पसरली होती. लोक भयभीत झाले होते. अनेकांनी देवालयात धाव घेतली, पण मनातील भीती कमी होत नव्हती. तेव्हा गावातील वृद्धांनी ठरवले की सौम्याला विनंती करावी, ती गावात येऊन काही सांगो. सौम्याने गावात जाण्याचे टाळले, पण तिने नदीकाठी बसून त्या गावासाठी प्रार्थना केली. कोणताही विधी नाही, कोणतेही शब्द नाहीत, फक्त अंतःकरणातून आलेली करुणा. काही दिवसांतच गावातील परिस्थिती सुधारू लागली. रोग ओसरू लागला. लोकांच्या मनातील भीती कमी झाली. तेव्हा लोकांना उमगले की देव जवळ बोलावल्यावरच येतो असे नाही, तर जेव्हा मन शुद्ध होते तेव्हाच तो प्रगट होतो.
या घटनेनंतर सौम्याची कीर्ती अधिक पसरली, पण तिला त्याची जाणीवही नव्हती. ती दिवसेंदिवस अधिक अंतर्मुख होत गेली. एक संध्याकाळी ती नदीकाठी बसून सूर्यास्त पाहत होती. त्या लालसर आकाशात तिला आयुष्याचा शेवट दिसत होता, पण त्यात दुःख नव्हते, तर पूर्णत्व होते. तिला जाणवले की तिचे अस्तित्व आता या देहापुरते मर्यादित राहिले नाही, तर ते त्या अरण्याचा, त्या नदीचा, त्या वाऱ्याचा भाग झाले आहे. त्या रात्री तिने महादेवांना अंतःकरणातून प्रणाम केला आणि मनात स्वीकार केला की जे मिळाले ते पुरेसे आहे. सोमवती अमावस्येचा एकांत तिला जिथे घेऊन आला होता तिथे कोणतीही अपेक्षा उरली नव्हती, फक्त शांती होती, आणि ती शांतीच तिथे अंतिम ध्येय बनली होती. सौम्याच्या आयुष्यातील तो काळ जणू संध्याकाळीसारखा होता, जिथे प्रकाश मावळत असतो, पण अंधार भयावह नसतो, तर विश्रांती देणारा असतो. ती अधिकच शांत झाली होती. तिच्या हालचाली मंद झाल्या होत्या, पण अंतःकरणातील जागरूकता अधिक तीव्र झाली होती. अरण्यातील प्रत्येक ऋतू ती नव्या नजरेने पाहत होती. पावसाळ्यात नदीला आलेला पूर तिला जीवनातील भावनांचा उफाण आठवून देत होता, तर हेमंतातील कोरडी पानं तिला त्यागाचे सौंदर्य शिकवत होती. एके दिवशी ती आपल्या झोपडीसमोर बसून आकाशाकडे पाहत असताना तिला जाणवले की तिच्या श्वासाची गती हळूहळू मंदावत आहे. त्या क्षणी तिला कोणतीही भीती वाटली नाही, उलट तिच्या मनात कृतज्ञतेची लाट उठली. तिने आयुष्यभर जे शिकले तेच आता प्रत्यक्ष अनुभवत होती, की जन्म आणि मृत्यू हे वेगळे टप्पे नसून एका अखंड प्रवासाचे भाग आहेत. आश्रमातील काही शिष्य तिच्याकडे आले. त्यांना तिच्या शांततेत काहीतरी वेगळे जाणवत होते. त्यांनी तिला विचारले की आयुष्याच्या अखेरीस काय उरते. सौम्याने हळूच डोळे उघडले आणि सांगितले की जेव्हा सर्व इच्छा विरघळतात तेव्हा जे उरते तेच खरे धन असते. त्या शब्दांनी शिष्यांचे डोळे पाणावले, कारण त्यांना स्वतःच्या मनातील आसक्ती स्पष्ट दिसू लागली. त्या रात्री सोमवती अमावस्या होती. आकाश निरभ्र होते, पण चंद्र नव्हता. सौम्या नदीकाठी गेली. तिने पाण्यात हात सोडला आणि त्या थंड स्पर्शात तिला जीवनाची अखंडता जाणवली. तिने मनातल्या मनात महादेवांचे नाव घेतले आणि एकांतात बसून श्वासावर लक्ष केंद्रित केले. अरण्यातील वारा थांबला, पक्षी शांत झाले आणि त्या निस्तब्धतेत तिला जणू संपूर्ण सृष्टीचा श्वास ऐकू आला. त्या क्षणी तिला उमगले की एकांत म्हणजे शेवट नाही, तर पूर्णत्व आहे, आणि सोमवती अमावस्येच्या एकांतातूनच माणूस या पूर्णत्वापर्यंत पोहोचतो. तिच्या मुखावर मंद स्मित उमटले आणि तिचे संपूर्ण अस्तित्व त्या शांततेत विलीन झाले, जणू ती स्वतःच प्रार्थना बनली होती. सौम्याचे अस्तित्व त्या शांततेत विलीन झाले असे जरी सर्वांना वाटत असले तरी प्रत्यक्षात तिची कथा तिथे थांबली नव्हती. कारण काही जीवनं देहापलीकडेही आपला प्रभाव ठेवतात. त्या रात्रीनंतर पहाट झाली तेव्हा अरण्यातील लोकांनी पाहिले की नदीकाठी सौम्या जिथे बसली होती तिथे एक विलक्षण तेज पसरलेले होते. कोणतीही मूर्ती नव्हती, कोणताही देह नव्हता, पण त्या जागी उभे राहिले की मन आपोआप शांत होत होते. ऋषीमुनींनी ते स्थान पवित्र मानले आणि तिथे कोणतीही बांधणी न करता फक्त मोकळे ठेवले, कारण सौम्याच्या शिकवणीनुसार ईश्वर बंदिस्त नसतो. काही दिवसांतच त्या जागी दूरदूरहून लोक येऊ लागले, पण ते कुणाला काही मागण्यासाठी नव्हते, तर स्वतःला शोधण्यासाठी येत होते. सोमवती अमावस्येच्या दिवशी विशेषतः त्या नदीकाठी विलक्षण निस्तब्धता अनुभवास येऊ लागले. लोक सांगू लागले की त्या दिवशी एकांतात बसल्यावर मनातले प्रश्न आपोआप निवळतात. काहींना आयुष्याचे निर्णय स्पष्ट दिसू लागले, तर काहींना दुःख सहन करण्याची ताकद मिळाली. आश्रमातील वृद्ध ऋषींनी हे सर्व पाहून सांगितले की सौम्य आता व्यक्ती राहिली नाही, तर परंपरा बनली आहे. एकांताची परंपरा, श्रद्धेची परंपरा आणि अंतर्मुखतेची परंपरा. काळाच्या ओघात राज्य बदलले, राजे गेले, नवे आले, पण त्या अरण्यातील सोमवती अमावस्येचा अनुभव टिकून राहिला. काही पिढ्यांनंतरही माता आपल्या मुलांना सांगू लागल्या की आयुष्य गोंगाटात अडकलं की त्या पवित्र नदीची आठवण कर आणि एकांतात बस. त्या स्मरणातूनच सौम्याची उपस्थिती जिवंत राहिली. एके वर्षी अरण्यात भीषण संघर्षाची चाहूल लागली. बाहेरच्या प्रदेशातून आलेल्या लोकांनी जंगलावर हक्क सांगितला. अशावेळी आश्रमातील साधक आणि गावकरी नदीकाठी एकत्र बसले. सोमवती अमावस्या होती. कुणीही घोषणा दिली नाही, कुणीही आक्रोश केला नाही. सगळे फक्त शांत बसले. त्या शांततेचा प्रभाव इतका गहिरा होता की संघर्षासाठी आलेल्या लोकांचेही मन वितळले. त्यांनी शस्त्रे खाली ठेवली आणि त्या जागेचे पावित्र्य मान्य केले.
त्या घटनेनंतर ऋषींनी स्पष्ट सांगितले की ही सौम्याची करुणा आहे, जी अजूनही या भूमीत श्वास घेत आहे. परंतु या कथेला अजूनही पूर्णविराम नव्हता, कारण काळाच्या पोटात अजून अनेक परीक्षा, अनेक प्रश्न आणि अनेक शोध दडलेले होते. आणि सोमवती अमावस्येचा एकांत त्या सर्वांसाठी अजूनही उत्तर बनून उभा राहणार होता. कथा अजून पुढे वाहत होती, नदीसारखी शांत पण अखंड. कथा पुढेच वाहत राहिली, कारण सौम्याच्या देहाविना देखील तिच्या अनुभूतीचा प्रवाह थांबलेला नव्हता. काळ बदलत होता, अरण्याची रूपे बदलत होती, काही झाडे कोसळत होती, काही नवीन उगवत होती, पण त्या नदीकाठी असलेली शांतता मात्र तशीच होती, जणू काळ तिथे थांबून उभा राहिला होता. पुढील पिढ्यांमध्ये जन्मलेले काही संवेदनशील मनाचे लोक त्या स्थळाकडे ओढले जाऊ लागले. त्यांना कारण माहीत नसे, पण तिथे पोहोचल्यावर मन आपोआप स्थिर होत असे. एक युवक जो आयुष्यभर प्रश्नांनी ग्रासलेला होता, तो त्या नदीकाठी आला आणि सोमवती अमावस्येच्या दिवशी एकटाच बसला. त्याने काही मागितले नाही, काही साधना केली नाही, फक्त स्वतःकडे पाहिले. त्या एकांतात त्याला उमगले की तो स्वतःपासूनच पळत होता. त्या जाणीवेने त्याचे आयुष्य बदलले. तो परत गेला तेव्हा तो तोच युवक नव्हता, तर अधिक शांत, अधिक समजूतदार मनुष्य झाला होता. अशा असंख्य कथा त्या स्थळाशी जोडल्या जाऊ लागल्या, पण कुणीही त्यांना चमत्कार म्हणाले नाही, कारण ते परिवर्तन बाहेरून नव्हे तर आतून घडत होते. ऋषीमुनी सांगू लागले की सौम्याने कुठलाही ग्रंथ लिहिला नाही, तरी तिचे जीवनच एक अखंड ग्रंथ बनले आहे, जो प्रत्येकाला त्याच्या क्षमतेनुसार वाचता येतो. सोमवती अमावस्येचा दिवस आता केवळ तिथी राहिला नव्हता, तर तो अंतर्मनाचा उत्सव बनला होता. त्या दिवशी लोक गप्प बसायला शिकले, ऐकायला शिकले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहायला शिकले. आणि म्हणूनच ही कथा इथे संपत नाही, कारण जोपर्यंत माणूस स्वतःला शोधत राहील, तोपर्यंत सौम्याचा एकांत त्या शोधात सोबत चालत राहील. नदी वाहत राहील, अरण्य श्वास घेत राहील आणि सोमवती अमावस्येची शांत आठवण प्रत्येक पिढीला सांगत राहील की खरा आनंद गोंगाटात नाही, तर शांत स्वीकारात दडलेला आहे. सौम्याच्या आयुष्यातील तो काळ अधिक गूढ आणि अधिक अर्थपूर्ण होत चालला होता. तिच्या देहाभोवतीचा श्वास जरी मंदावत चालला असला, तरी तिच्या उपस्थितीचा प्रभाव अरण्यात अधिक तीव्र होत गेला होता. त्या दिवसात अरण्यातील लोकांना असे जाणवू लागले की नदीकाठी बसल्यावर मन नकळत शांत होते. झाडांखाली उभे राहिल्यावर विचार थांबतात आणि डोळे मिटताच अंतर्मनात उजेड पसरतो. ऋषीमुनींनी हे ओळखले की सौम्य आता केवळ एक व्यक्ती उरलेली नाही, तर ती त्या भूमीची चेतना बनली आहे. एके संध्याकाळी ती आपल्या झोपडीसमोर बसली असताना आकाशात लालसर संधी प्रकाश पसरला होता. त्या रंगात तिला जन्म आणि मृत्यू यांच्यातील सीमारेषा विरघळताना दिसत होती. तिला जाणवले की आयुष्यभर ज्या एकांताची तिने साधना केली, तो एकांत आता तिच्यातून वाहत आहे. तिने आश्रमातील शिष्यांना जवळ बोलावले आणि सांगितले की जेव्हा जीवनात गोंगाट वाढेल, तेव्हा पळ काढू नका, तर थांबा आणि स्वतःकडे पहा, कारण शांतता ही बाहेरून मिळत नाही, ती आठवण म्हणून आत आधीच असते. त्या शब्दांत कोणताही उपदेश नव्हता, फक्त अनुभव होता. त्या रात्री पुन्हा सोमवती अमावस्या आली. अरण्यात चंद्र नव्हता, पण भयही नव्हते. सौम्या नदीकाठी बसली आणि श्वास हळूहळू स्थिर केला. तिच्या मनात कोणतीही इच्छा उरली नव्हती, कोणतीही भीती नव्हती, फक्त एक स्वीकार होता. त्या स्वीकारातच तिला जाणवले की आयुष्य पूर्ण झाले आहे, कारण ज्याला शोधत होती तेच ती स्वतः बनली होती. आणि त्या जाणीवेत तिचे अस्तित्व अधिक गहिरे, अधिक व्यापक होत गेले, जणू ती स्वतःच त्या अरण्याचा श्वास बनत होती. आणि ही कथा अजूनही थांबलेली नव्हती, कारण तिच्या शांततेतून पुढील प्रवासाची बीजे उमलत होती. सौम्याच्या त्या स्वीकारानंतर अरण्यातील काळ जणू वेगळ्याच गतीने वाहू लागला. तिच्या देहाचे अस्तित्व हळूहळू क्षीण होत गेले, तरी तिच्या चेतनेचा स्पर्श प्रत्येक श्वासात जाणवत राहिला. आश्रमातील ऋषी आणि शिष्यांनी पाहिले की ती पूर्वीसारखी बोलत नव्हती, पण तिच्या डोळ्यांत विलक्षण स्पष्टता होती, जणू ती काही पाहत होती जे इतरांना दिसत नव्हते. एके सकाळी ती नेहमीप्रमाणे नदीकाठी गेली आणि बराच वेळ पाण्याकडे पाहत बसली. त्या पाण्यात तिला भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य यांचा भेद उरलेला दिसला नाही. सर्व काही एकाच प्रवाहात मिसळलेले होते. त्या क्षणी तिला उमगले की सोमवती अमावस्येचा एकांत हा केवळ एका दिवसाचा नियम नसून तो जीवनाची अवस्था आहे. जो माणूस त्या अवस्थेत पोहोचतो तो कधीच एकटा राहत नाही, कारण त्याचे अस्तित्वच विश्वाशी जोडले जाते.
संध्याकाळी आश्रमात दीप प्रज्वलित झाले. ते कोणत्याही उत्सवासाठी नव्हते, तर कृतज्ञतेसाठी होते. ऋषींनी शांतपणे मंत्र पुटपुटले आणि सौम्याच्या उपस्थितीला नमन केले. त्या रात्री अरण्यात कोणताही भयावह अंधार नव्हता. उलट निस्तब्धतेत एक कोमल ऊब होती, जणू आईच्या कुशीत शिरल्यासारखी. सौम्या आपल्या झोपडीसमोर बसली आणि डोळे मिटले. तिचा श्वास हळूहळू सूक्ष्म होत गेला, पण तिच्या मुखावर स्मित होते, कारण तिला कळले होते की आयुष्याने तिला जे द्यायचे होते ते दिले आहे आणि तिने जे द्यायचे होते तेही दिले आहे. पहाटे जेव्हा सूर्य उगवला तेव्हा अरण्यातील लोकांनी पाहिले की सौम्या झोपडीत शांत बसलेली आहे. तिचा देह स्थिर होता, पण त्या जागी उभे राहिले की मन विलक्षण शांत होत होते. ऋषींनी कोणताही आक्रोश केला नाही, कोणतेही विधी तात्काळ केले नाहीत, कारण त्यांना ठाऊक होते की ही समाप्ती नाही तर विस्तार आहे. त्या जागेला त्यांनी पवित्र मानले, पण तिथे कोणतेही चिन्ह उभारले नाही, कारण सौम्याच्या शिकवणीनुसार सत्याला आधारांची गरज नसते. सोमवती अमावस्येच्या दिवशी त्या नदीकाठी बसण्याची परंपरा पुढे चालू राहिली आणि प्रत्येक पिढीला हा अनुभव येत राहिला की एकांताने आयुष्य रिकामे होत नाही, तर ते परिपूर्ण होते. आणि म्हणूनच सौम्याची कथा इथे संपली असे म्हणता येत नाही, कारण जिथे जिथे कोणी सोमवती अमावस्येच्या दिवशी एकट्याने बसून स्वतःशी प्रामाणिकपणे भेट घेतो, तिथे तिथे ही कथा पुन्हा जिवंत होते आणि पुढेही होत राहणार आहे. कथा अजून पुढेच सरकत होती, कारण सौम्याच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी रिकामी नव्हती, तर अर्थाने भरलेली होती. तिच्या झोपडीभोवती आता कुणीही रडत नव्हते, कुणीही हंबरडा फोडत नव्हते. उलट लोक शांतपणे बसत होते, जणू तिच्या मौनातूनच त्यांना धीर मिळत होता. काही दिवसांनी ऋषींनी ठरवले की सौम्याचा नावाने कोणताही उत्सव विधी किंवा परंपरा निर्माण करायची नाही, कारण तिच्या जीवनाचा संदेश बंधनात बसणारा नव्हता. तरीही एक गोष्ट आपोआप घडत राहिली. सोमवती अमावस्येच्या दिवशी लोक नकळत त्या नदीकाठी येऊ लागले. कुणी दूरवरून तर कुणी जवळून, पण सगळे एकाच कारणासाठी येत होते, स्वतःला भेटण्यासाठी. त्या दिवशी कुणी मंत्रोच्चारत नसे, कुणी कथा सांगत नसे, फक्त निस्तब्धता असायची. आणि त्या निस्तब्धतेत अनेकांच्या आयुष्याचे निर्णय आकार घ्यायचे. काहींनी वैर सोडले, काहींनी आसक्ती कमी केली, तर काहींनी दुःख स्वीकारण्याची ताकद मिळवली. काळ लोटत गेला. अरण्याच्या आसपास नवी वस्ती निर्माण झाली. पिढ्या बदलल्या, भाषा बदलल्या, पण त्या दिवशीचा अनुभव तसाच राहिला. वृद्ध लोक नव्या पिढीला सांगू लागले की सोमवती अमावस्येच्या दिवशी एकट्याने बसल्यावर जे मिळते ते कुठल्याही शब्दांत सांगता येत नाही, ते अनुभवावे लागते. आणि या कथेमागे कुणाचे नाव घेण्याची गरज नाही, कारण ती कथा प्रत्येकाची स्वतःची आहे. सौम्या केवळ निमित्त होती. तिने दाखवलेला मार्ग प्रत्येकाच्या आत आधीपासूनच होता. ही जाणीव हळूहळू लोकांच्या मनात खोलवर रुजत गेली. आणि म्हणूनच आजही जेव्हा सोमवती अमावस्या येते, तेव्हा कुठेतरी एखादा माणूस गोंगाटापासून दूर जाऊन शांत बसतो, श्वास ऐकतो आणि स्वतःला भेटतो. आणि त्या क्षणी सौम्याची कथा पुन्हा एकदा जन्म घेते, कारण खरा आनंद एकांतात सापडतो हे सत्य काळाच्या पलीकडे आहे, आणि तेच सत्य या अखंड कथेतून अखेरपर्यंत वाहत राहते. काळाच्या अथांग प्रवाहात सौम्याची कथा अखेर आपल्या पूर्णत्वाला पोहोचली होती. तिच्या देहाचा प्रवास संपला होता, पण तिच्या अनुभूतीचा प्रवास अजूनही अखंड सुरू होता. अरण्य पूर्वीसारखेच श्वास घेत होते, नदी पूर्वीसारखीच वाहत होती, पण त्या निसर्गात एक न बोललेली शिकवण कायमची मिसळली होती. ऋषीमुनींनी आणि गावकऱ्यांनी हे ओळखले की काही जीवनं शब्दांनी संपत नाहीत, ती अनुभव बनून राहतात. म्हणूनच त्यांनी सौम्याच्या स्मरणार्थ कोणतेही मंदिर उभारले नाही, कोणतीही मूर्ती घडवली नाही. त्यांनी फक्त तो एकांत जपून ठेवला, जिथे माणूस स्वतःला भेटू शकतो. सोमवती अमावस्येचा दिवस आता भीतीचा किंवा अंधाराचा राहिला नव्हता, तर आत्मचिंतनाचा आणि आनंदाचा झाला होता. त्या दिवशी जो कोणी एकट्याने शांत बसला, त्याला कळले की आयुष्य आनंदी होण्यासाठी गर्दीची गरज नसते, समाधान मिळवण्यासाठी बाह्य आधारांची आवश्यकता नसते. जेव्हा मन शांत होते, तेव्हाच जीवनात भरभरून सुख येते. हीच सौम्याच्या जीवनाची खरी देणगी होती. आणि म्हणूनच ही कथा इथे संपली असे म्हणणे चुकीचे ठरेल, कारण जिथे जिथे एखादा भक्त सोमवती अमावस्येच्या दिवशी एकांत स्वीकारतो, तिथे तिथे ही कथा नव्याने जन्म घेते. परंतु आज या कथनाचा शेवट इथे करतो,
या भावनेने की सौम्याचा मार्ग प्रत्येकासाठी खुला आहे. शांतता स्वीकारा, श्रद्धा जपा आणि एकांताला मित्र माना, कारण त्यातूनच खरा आनंद प्रकट होतो. आणि याच भावनेने ही पवित्र कथा इथे पूर्णत्वास जाते.